36 हटके किचन टिप्स. नंबर 1. उकडलेले बटाटे किसून पिठात मिसळा. यामुळे पराठे स्वादिष्ट होतील. 2. इडली डोसा मिश्रण आंबट झाले असेल तर त्यात नारळाचे दूध घाला. त्यामुळे आंबटपणा कमी होईल. 3. स्प्रिंग रोलसाठी रोटीचे पीठ नेहमी पातळ करावे. यामुळे स्प्रिंग रोल कुरकुरीत होतात. 4. पकोडे समान रीतीने आणि जास्त तेल न घालता बनवण्यासाठी बेसनाच्या मिश्रणात एका लिंबाचा रस मिसळा. 5. भाज्या फार बारीक कापू नका आणि पाण्याऐवजी वाफेवर मंद आचेवर शिजवा. त्यामुळे भाज्यांचे पोषक तत्व टिकून राहतील. 6. मनुकावर थोडेसे पीठ शिंपडा आणि स्वयंपाकघरातील कात्रीने कापून घ्या. यामुळे ते सहज कापले जातील. 7. डाळीत मीठ आणि मिरपूड जास्त असल्यास त्यात तांदळाचे पाणी म्हणजेच माठ टाकावे. त्यामुळे डाळीतील तिखटपणा आणि मीठ कमी होईल. 8. जेवणासोबत नवीन चवीची चटणी तयार करा. साधा मेयोनीजमध्ये हिरवी चटणी किंवा चिरलेली कोथिंबीर पुदिना घाला. यामुळे नवीन चवीची चटणी तयार होईल. 9. वांगी कापल्यानंतर 1 टेबलस्पून दूध मिसळून पाण्यात उकळा. यामुळे त्यातील काळेपणा दूर होईल. 10. कडधान्याचे कीटकापासून संरक्षण करण्यासाठी एरंडेल तेलाचे 3 ते 4 थेंब टाका. 11. प्लास्टिक फिल्टर साफ करण्यासाठी त्यावर साबण लावा आणि 15 मिनिटे तसंच सोडा. नंतर ब्रशने स्वच्छ करा. यामुळे फिल्टर चमकेल. 12. तिखट झाल्यास त्यात मलाई किंवा माव्याची पेस्ट घाला. याने भाजीचा तिखटपणा कमी होण्यास मदत मिळेल. 13. अंडी उकडलेले पाणी कुंडीतील रोपांना घातल्यास झाडांना चांगले खतपाणी मिळण्यास मदत होते. 14. कोबी शिजवून खाण्यापेक्षा कच्चा खावा. यामुळे कॅल्शियम अधिक प्रमाणात मिळण्यास मदत मिळते. याचाच अर्थ तुम्ही कोबी सॅलडमध्ये वापरू शकता. 15. पेपर डोशाचे मिश्रण तयार करताना त्यामध्ये 1 छोटा कांदा चिरून टाकायचा आणि अर्धी वाटी दुधामध्ये थोडे बेसन कालवून ते मिश्रण पिठामध्ये टाका. यामुळे डोसे कुरकुरीत आणि पातळ होण्यास मदत होते. 16. टोमॅटोचा पल्प काढण्यासाठी कुकरमध्ये मीठ घालून पाण्यात उकळवावे. त्यानंतर त्याची साल चटकन काढता येते. याचा उपयोग टमाटर सूप, ग्रेव्ही, ज्यूससाठी करता येतो. 17. अळूवडी बनवताना त्यात गूळ आणि चिंच घालावी. त्यामुळे खाज येत नाही. 18. चहा बनवताना आल्याबरोबर वेलचीची साल देखील घालावी. यामुळे चहाची चव वाढते. 18. नेहमी एकाच प्रकारचे पराठे खाऊन कंटाळला असाल तर वेगवेगळ्या भाज्या मिक्स करून पराठे बनवावे. यामुळे पोषक घटक मिळतात. 19. शेवभाजी बनवताना त्यात हिंग घातल्यास भाजीची चव वाढते आणि पचनही चांगले होते. 20. इडलीचे मिश्रण वाटताना आधी डाळ वाटावी आणि नंतर तांदूळ. यामुळे मिक्सरच्या भांड्याला लागलेला डाळीचा चिकटपणा निघून जातो. 21. इडली मऊ होण्यासाठी 3 वाट्या तांदूळ आणि 1 वाटी डाळ हे प्रमाण घ्यावे. 22. मसूर डाळ करताना आधी भाजून घ्या आणि नंतर बनवली तर डाळ खूपच चविष्ट बनते. 23. लसूण भाजीत किंवा डाळीत ठेचून घातल्यास चव दुप्पट होते. 24. कच्ची केळी पाण्यात ठेवल्यास आठवडाभर खराब होत नाहीत. 25. डोसा कुरकुरीत बनवण्यासाठी डोशाचं बॅटर बनवताना त्यात थोडा रवा आणि पोहे घाला. डोसा कुरकुरीत बनतो. 26. पालेभाज्या धुताना त्यात मीठ आणि व्हिनेगर घाला. त्यातील किडे निघून जातील. 27. पुरी बनवताना पुऱ्याच्या कणकेत थोडी साखर आणि रवा घातला तर पुऱ्या खुसखुशीत होतात. 28. दोडक्याची भाजी बनवायची असल्यास ती चिरताना थोडी खाऊन बघावी. भाजी कडू असल्यास आपल्याला अंदाज येतो. 29. भाज्यांमध्ये मीठ शेवटी घातल्यास त्यातील लोह आणि आयर्न
टिकून ठेवण्यास मदत होते. 30. ढोकळा नरम आणि स्पंजी होण्यासाठी त्यात 1 चमचा तेल आणि साखर घाला. ढोकळा नरम बनतो आणि चविष्ट लागतो. 31. सुक्या भाज्या चविष्ट होण्यासाठी भाजीत शेंगदाण्याचा कूट घाला. भाजी चवदार लागते. 32. मोदक बनवताना उकडीच्या पिठात थोडं दूध घाला. मोदक पांढरे शुभ्र बनतील. 33. पॅटीस बनवताना सारण बनवताना थोडा ब्रेड क्रम्स घाला. पॅटीस खुसखुशीत होतात. 34. कोबीच्या भाजीचा रंग बदलू नये यासाठी भाजी बनवताना थोडी साखर घाला. यामुळे भाजीचा रंग बदलत नाही. 35. पापड आणल्यावर जास्त दिवस झाले तर ते नरम पडतात. यासाठी पापड थोडा वेळ उन्हात ठेवा आणि नंतर हवाबंद डब्यात भरून ठेवले तर पापड जास्त दिवस टिकतात. 36. साबुदाणा खिचडी चिकट होऊ नये यासाठी सुरुवातीला शेंगदाण्याचा कूट न घालता साबुदाणा परतल्यावर त्यात शेंगदाण्याचा कूट घाला. खिचडी सुटसुटीत बनते. टिप्स जर तुम्हाला या आवडल्या असतील तर लाईक करा आणि असेच नवीन टिप्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.